नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज. समटाइम्स इट्स मोस्ट इफेक्टिव्ह टू किल द ड्रायव्हर अँड दॅट्स दॅट. याचाच अर्थ सर्वात प्रभावी उपाय म्हणजे चालकाला ठार करणे आणि तेवढेच पुरेसे असते. हे वाक्य आहे राईज अँड किल फर्स्ट या पुस्तकातलं. अर्थात या पुस्तकामध्ये डॅगन नावाचं एक पात्र आहे आणि जे असासिनेशन संदर्भात आहे, अर्थात त्यानं माणसाला मारण्याची एक प्रभावी पद्धत त्यामध्ये मेन्शन केली. आता हा संदर्भ निघाला कुठून? तर हा संदर्भ निघाला कालच्या आमदार रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेतून. अजितदादांच्या विमान अपघाताला आज 15 दिवस झाले, पण अजूनही म्हणावा तसा तपास झालेला नाही. केवळ CCTV फुटेज गोळा करणं या पलीकडे काही घडलेलं नाही. आणि याच संदर्भात काल आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि खळबळजनक दावे केले. अजितदादांच्या विमानाचा अपघात नसून हा 100% घातपात असल्याचा दावा त्यांनी केला आणि केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात एकच खळबळ माजली. काल त्यांनी महाराष्ट्रात पत्रकार परिषद घेतली, तर आज दिल्लीमध्ये देखील त्यांनी पत्रकार परिषद घेतली. अर्थात त्यांनी ज्या वाक्याचा संदर्भ दिलाय त्याकडे जाऊयात आणि मग आपण मुख्य विषयाकडे वळू. त्यांना एक सिक्युरिटी एरियामध्ये काम करणारे माजी अधिकारी भेटायला गेले. त्यांनी त्यांच्या हातात राईज अँड किल फर्स्ट हे पुस्तक सोपवलं. त्यामध्ये डॅगन नावाच्या पात्राच्या मुखातून बाहेर आलेलं हे वाक्य ऐकवलं. समटाइम्स इट्स मोस्ट इफेक्टिव्ह टू किल द ड्रायव्हर अँड दॅट्स दॅट. याचाच अर्थ कधी कधी सर्वात सोपा उपाय किंवा प्रभावी उपाय म्हणजे चालकाला ठार करणे आणि तेवढेच पुरेसे असते. या वाक्याचा संदर्भ थेट अजितदादांच्या विमान अपघाताशी जोडला जातो, कारण मोसाद या इस्रायल गुप्तचर संस्थेच्या संबंधित असलेल्या एका पुस्तकातील डॅगन नावाच्या असासिनेशन करणाऱ्या पात्रातल्या मुखाचा हा मजकूर आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला जर ठार मारायचं असेल तर त्याच्या चालकालाच ठार करा. म्हणजे गाडी असेल तर ड्रायव्हर, मोटारसायकल असेल तर रायडर आणि विमान असेल तर पायलट. मग अजितदादांच्या बाबतीत देखील तेच घडलं का? हे सगळं पूर्वनियोजित होतं का? हे सगळं प्री प्लॅनिंग होतं का? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आज महाराष्ट्राला पडली आहेत. म्हणून PCMC न्यूजच्या माध्यमातून मी थेट या ठिकाणी हा प्रश्नच उपस्थित करतोय. महाराष्ट्र वॉन्ट्स टू नो. साऱ्या महाराष्ट्राला कळू द्यात, अजितदादांच्या विमानाचा अपघात की घातपात. आता काल आमदार रोहित पवार यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी जे दावे केलेत, काही पुराव्यानिशी दावे मांडलेले आहेत, काही शक्यता वर्तवलेल्या आहेत, त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. खरं तर त्यांनी या ठिकाणी अतिशय गंभीर प्रश्न उपस्थित केलेत आणि हे प्रश्न उपस्थित करताना काही जणांवर संशय देखील व्यक्त केला आहे. यामध्ये VSR विमान कंपनी म्हणजे ज्या कंपनीचं हे विमान होतं आणि एरो हँडलर कंपनी आणि विमानाचा मुख्य पायलट कॅप्टन सुमित कपूर या तिघांवर त्यांनी संशय व्यक्त केला. आता ही पत्रकार परिषद घेताना त्यांनी एक स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे की नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजे DGCA आणि सरकार यांच्यावर आपला कोणताही आरोप नाही. आता या अपघातानंतर खरं तर VSR कंपनीचे मालक विजय कुमार सिंग यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. हे स्पष्टीकरण आपल्याला आठवत असेल, पुन्हा एकदा मी रिकॉल करतो. अजित पवारांच्या विमानाचा अपघात घडला 28 जानेवारीला आणि त्याच दिवशी या VSR कंपनीचे मालक विजय कुमार सिंग यांनी काही दावा केला. तो दावा असा होता की विमानामध्ये काहीही तांत्रिक बिघाड नव्हता. देयर इज अ नो टेक्निकल एरर इन दॅट एअरजेट किंवा एरोप्लेन. या विमानाचा पायलट अत्यंत अनुभवी होता. त्याला 16,000हून अधिक तास विमान चालवण्याचा एक्सपिरियन्स होता. शिवाय को पायलट
1500 तास विमान चालवण्याचा त्यांनाही अनुभव होता. कॅप्टननं सहारा, जेट लाईट, जेट एअरवेज सोबत देखील काम केलं होतं. आता याच संदर्भात या कंपनीचे जे जॉईंट दुसरे मालक आहेत, ज्याला आपण डिरेक्टर म्हणू, त्यांची मात्र प्रतिक्रिया अजूनही आलेली नाहीये. व्हीएसआर कंपनीचे दुसरे मालक आणि संचालक कॅप्टन रोहित सिंग यांनी याबाबत अजूनही काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. आता त्या कंपनी संदर्भात जर आपण तिचा ठावठिकाणा घ्यायचा म्हटला तर व्हीएसआर कंपनीचं दिल्लीतल्या महिपालपूर इथं ऑफिस आहे, पण ते पूर्णपणे सध्या बंदावस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे. आता व्हीएसआर कंपनीच्या मालकानं जो दावा केला तो दावा रोहित पवार यांनी मात्र खोटा ठरवलाय. त्यांनी असं म्हटलं की अजित पवार यांचा अपघात झाला ते विमान लिअर जेट 45 प्रकारचं होतं. व्हीएसआर कंपनीच्या माध्यमातून ही विमान सेवा पुरवली जाते. रोहित पवारांनी यावेळी एका ग्रामपंचायतीचं सीसीटीव्ही फुटेज दाखवलं. या फुटेजमध्ये काय दिसलं तर विमान हवेतच तिरकं झालं, म्हणजेच त्यात काहीतरी बिघाड असावा अशी शंका त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे विमानात तांत्रिक बिघाड नव्हता हा कंपनी मालकाचा दावा रोहित पवार यांनी खोटा ठरवलाय. आता या संदर्भात काही गंभीर प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केले. त्यांनी विचारले की टेक ऑफ पूर्वी चेकअप झालं होतं का, म्हणजे विमानानं टेक ऑफ करण्यापूर्वी किंवा त्यानं उड्डाण करण्यापूर्वी जी काही तांत्रिक तपासणी करायला हवी ती तपासणी झाली होती का. दुसरा सवाल त्यांनी असा उपस्थित केला की विमानाचा टेकलॉग कुठे आहे, म्हणजे मेंटेनन्सचा तपशील. प्रत्येक विमानाचं एक मेंटेनन्स रेकॉर्ड असतं, ते नेमकं कुठं आहे ते अजूनही तपास यंत्रणेला सापडलंय का. पुढे आणखी त्यांनी सवाल उपस्थित केला की विमानाचा एअरवर्दी रिपोर्ट कुठं आहे. आता एअरवर्दी रिपोर्ट म्हणजे काय तर विमान हवेत उड्डाणास योग्य आहे का नाही याचा एक अहवाल असतो, त्याचा तपशील कुठं आहे तो देखील तपास यंत्रणेकडे आहे का, सापडलाय का, याची उत्तरं अनभिज्ञ आहे. टेक ऑफ पूर्वी विमान चेक करणारे कर्मचारी कोण होते, त्यांची माहिती घेणं आणि त्यांची चौकशी करणं हे अत्यंत गरजेचं असल्याचं देखील यांनी या ठिकाणी मेन्शन केलं. आता जर या तपासात दिरंगाई झाली तर हे सगळे खोटे रिपोर्ट तयार केले जाऊ शकतात. त्यामुळं सगळ्यांचं सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदा पाहावं लागणार. 2023 मध्ये याच कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता आणि हा अपघात झाला होता अर्थातच आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे तो म्हणजेच मुंबईत. कंपनीच्या याच प्रकारच्या विमानाचा मुंबईमध्ये 2023 मध्ये अपघात झाला होता. आता त्याबद्दलची काही माहिती या ठिकाणी रोहित पवारांनी मांडत कंपनीवर काही गंभीर आरोप केले. 14 सप्टेंबर 2023 रोजी हा अपघात झाला होता. त्यामध्ये 6 जण गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी मुसळधार पाऊस म्हणजे हेवी रेन आणि व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता यामुळं विमान रनवेवरून घसरल्याचं कारण पुढे करण्यात आलं होतं. आता या अपघाताच्या चौकशीचा अहवाल अद्यापही आलेला नाहीये आणि हा रिपोर्ट दाबण्यात आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. मुळात हा रिपोर्ट समोर आला असता तर त्यावर कारवाई झाली असती आणि मग अजित पवारांचा हा अपघात टळला असता असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं. शिवाय याच अपघातासंदर्भात इसा म्हणजेच काय तर युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीजनं एक गंभीर दखल घेतली होती. इसानं काय केलं होतं तर इसानं लेवल 1 त्रुटी असल्याचं कारण देत व्हीएसआरचा चक्क परवानाच रद्द केला होता. जर त्यांनी अशा प्रकारची कारवाई केली तर मग व्हीएसआरची विमानं आजही आकाशात का उडत आहेत, त्यांना अजूनही परवानगी का दिली जातीये असा गंभीर सवाल या ठिकाणी रोहित पवारांनी उपस्थित केला. 2023च्या अपघाताबाबत यावेळी विजय कुमार सिंग यांनी काय स्पष्टीकरण दिलं होतं तेही आपण ऐकूया. त्यांनी म्हटलं होतं की 28 जानेवारीला म्हणजे अजित पवारांच्या विमानाच्या अपघातानंतर काही तासांनी जेव्हा पत्रकारांनी व्हीएसआर कंपनीचे मालक विजय कुमार सिंग यांना 2 वर्षापूर्वी घडलेल्या म्हणजे 2023 मध्ये घडलेल्या घटनेबाबत विचारलं होतं तेव्हा ते म्हणाले होते की 2023 मध्ये जे झालं ते ड्यू टू हेवी रेन अँड लो व्हिजिबिलिटी यामुळे ते घडलं होतं. आता व्हीएसआर आणि पायलट बाबत देखील
काही गंभीर आरोप रोहित पवार यांनी केले. त्यांनी असं म्हटलंय की VSR कंपनीमध्ये काम करणारे माजी पायलट, इंजिनियर आणि कंपनी बरोबर काम केलेले DGCA चे काही अधिकारी यांच्याशी बोलल्यानंतर कंपनीबाबत अत्यंत गंभीर माहिती त्यांना मिळाली. त्यात त्यांनी काय म्हटलं तर पहिल्यांदा कंपनीकडून नियमांचं उल्लंघन झालंय. ते कसं? पायलटला उड्डाणानंतर ठराविक वेळेचा गॅप किंवा विश्रांती दिली जाते, एक स्पेस दिली जाते. म्हणजे 12 तासांच्या उड्डाणानंतर मग त्याला पुढचा टेक ऑफ करण्याची परवानगी असते. पण इथे 6 तासाचं उड्डाण झाल्यानंतरच याच पायलटला पुन्हा टेक ऑफ करण्यासाठी कसं बोलावण्यात आलं? पण याबाबत कंपनी नियमांचं उल्लंघन करताना दिसली आहे. शिवाय कागदपत्रांवर पायलटच्या उड्डाणाच्या तासांमध्ये देखील कंपनीकडून फेरफार होत असल्याचं या ठिकाणी समोर आल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे बंद होतं. विमानातलं सर्वात महत्वाचं जे आपण ज्याला म्हणतो युनिट असतं कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, ते वारंवार बंद ठेवलं का जातं? शिवाय विमान आणि प्रवासादरम्यान पाळली जाणारी जी चेकलिस्ट असते ती चेकलिस्ट वापरण्याची पद्धत देखील या कंपनीकडे नसली किंवा नव्हती असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं. आता आणखी एक त्यांनी मुद्दा उपस्थित केलाय की कंपनीनं पायलटला इंधन वाचवण्याचे आदेश दिले होते का? ते असं का म्हटलेत? तर त्यांनी असं म्हटलंय की विमान लँडिंग करताना पहिल्यांदा शक्य झालं नाही, पण विमानानं गो अराउंड घेतला म्हणजे दुसरा प्रयत्न केला. पण दुसऱ्यांदा त्यांनी रनवे दिसल्याचं सांगितलं आणि मग त्यांना ते दिसलं नसावं कारण त्यांना पुढं दुसरीकडे जायचं होतं आणि कंपनीनं पायलटला इंधन वाचवण्याचे आदेश दिले का मग? कारण की त्यांना पुढे जाण्याची गडबड होती. जर लँड केलं तर तेवढं इंधन वाया जाणार, मग पुढे कसं जाणार? या सगळ्या संदर्भातला प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला. त्यांनी आणखी असं म्हटलंय की विमान दुसऱ्या विमानतळावर, दुसऱ्या एअरपोर्टवर लँडिंग करण्यात आलं असतं कारण की ऑलरेडी तुमच्या विमानामध्ये फ्युएल होतं. दुसऱ्या विमानतळावर लँडिंग करण्यासाठी गेले असते तर विमानाचे दुसरीकडे बुक केलेले 10 लाख रुपये भाडे बुडाले असते. म्हणूनच इथं व्हिजिबिलिटी नसताना देखील विमान उतरवण्याचा प्रयत्न केला गेला का? विमान पुढं कुठं जाणार होतं याची माहिती देखील यावेळी रोहित पवारांनी या ठिकाणी दिली आहे. म्हणजे फ्युएल होतं, एक्स्ट्रा फ्युएल होतं, पण पुढचं 10 लाख रुपये भाडं बुडेल आपण जर दुसरीकडे लँड केलं तर, आणि ते भाडं बुडलं तर अवघड होईल आणि त्यामुळे इंधन वाचवण्याचा आदेश पायलटला कंपनीने दिला होता का असा सवाल देखील रोहित पवार यांनी केलाय. आणखी असं त्यांनी स्पष्ट केलंय की स्टॉल वॉर्निंग सिस्टीम बंद का होती? विमान जेव्हा तिरकं होतं तेव्हा त्याचा इशारा देणारं एक स्टॉल वॉर्निंग सिस्टीम, ज्याला एक सॉफ्टवेअर असतं, हे सॉफ्टवेअर विमानात असतं, पण अजितदादा प्रवास करत असलेल्या विमानात ही यंत्रणाच बंद होती अशी आमची पक्की माहिती आहे, अशी खात्रीशीर माहिती रोहित पवार यांनी म्हटली आहे. काही लोकांनी आम्हाला याची माहिती दिली पण नोकऱ्या जातील म्हणून नाव घेऊ नका असंही ते लोक म्हणालेत असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. म्हणजे बघा, जी स्टॉल वॉर्निंग सिस्टीम असते तीच बंद ठेवण्यात आली होती. खरं तर या सिस्टीममुळे विजिबिलिटी लो आहे का हाय आहे हे कळतं, शिवाय विमान तिरकं होणार आहे हे देखील आधी सांगितलं जातं, पण ती सिस्टीमच बंद होती. पुढे विमानाचं मेंटेनन्स तज्ज्ञांकडून झालं होतं का? VSR कंपनी त्यांच्या विमानांचं मेंटेनन्स स्वतःच करते, मग त्यासाठी त्यांच्याकडे तज्ज्ञ होते का? त्यांच्याकडे तसे अधिकार आहेत का? ते करणारे कर्मचारी कोण होते? 15 दिवस उलटून देखील चौकशी पुढे का जात नाहीये असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. इंधन बॉम्ब ऍक्च्युअली काय आहे? रोहित पवारांनी या ठिकाणी गंभीर आरोप केला. पैसे वाचवण्यासाठी VSR अनेकदा विमानासोबत अतिरिक्त इंधन कॅन मध्ये भरून नेते. म्हणजे काय? म्हणजे विमानामध्ये एक्स्ट्रा फ्युएल टँक असतो अशी खात्रीलायक माहिती या ठिकाणी आम्हाला मिळालं असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय आणि त्याची खातरजमा करण्यासाठी CCTV फुटेज तपासावं लागेल. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आता याला त्यांनी एक उदाहरण दिले दुजोरा म्हणून, बारामतीत झालेल्या या अपघातात 4 ते 5 ठिकाणी स्फोट झाला, पण कदाचित त्या दिवशी अतिरिक्त इंधन असू शकतं आणि दादा बसले होते त्याच्या मागच्या बाजूला या इंधनाचा कॅन होता का
याची देखील चौकशी व्हायला पाहिजे. अशा प्रकारचं इंधन असेल तर तो एक प्रकारचा बॉम्बच आहे. आजही अनेक VIP याच कंपन्यांची विमानं वापरतात, त्यामुळे यावर कारवाई होणं गरजेचं असल्याचं रोहित पवार यांनी एम्फॅसिस केलंय. या संदर्भात उच्चस्तरीय चौकशीची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवाय या प्रकरणी क्लिअरन्स इंजिनियर, मेंटेनन्स इंजिनियर, क्वालिटी इंजिनियर यांना ताब्यात घेऊन उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. इतकंच नव्हे तर रोहित पवारांनी VSR कंपनीच्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी केली आहे. शिवाय या कंपनीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी असंही म्हटलंय. कंपनीच्या मालकावर तसेच संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कंपनीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी अशी मागणी रोहित पवारांनी केली. यावेळी त्यांनी बुकिंग कंपनीवर पण आरोप केलाय. रोहित पवार यांनी एरो या VVIP व्यक्तींच्या विमान बुकिंग साठीच्या कंपनीवरही आरोप केले. त्यांनी काय म्हटलं या संदर्भात? त्यांनी असं म्हटलंय की व्हॉट्सअप ग्रुपद्वारे ही बुकिंग केली जाते. बघा, हा एरो ही बुकिंग कंपनी आहे आणि त्या ग्रुपमध्ये कंपनीचा हँडलर असतो, कंपनीचे मालक आणि VVIP व्यक्तींचे PA यांच्यासह विमान संचालनालय महाराष्ट्राचे संचालक हेही असतात. या बुकिंगसाठी व्हॉट्सअप ग्रुपवर झालेल्या चॅटिंगचा स्क्रीनशॉट देखील त्यांनी काल प्रेझेंटेशन मध्ये दाखवला. या ग्रुपमध्ये एका हँडलरला सर्व VIP प्रवाशांची इत्थंभूत माहिती असल्याची नोंद त्यांनी यावेळी दाखवली. मग आता तो हँडलर कोण होता याची देखील चौकशी व्हायला हवी असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता या संदर्भात त्यांनी एक मोठा नेता आणि कन्सल्टंट या संदर्भात देखील काही आरोप केले. अजित पवारांचा अपघात हा घातपात असू शकतो असं मला वाटतं आणि तशी शंका येते असं स्वतः रोहित पवार यांनी म्हटलंय. त्यांनी असं म्हटलंय की नियोजनानुसार अजित पवार 27 जानेवारीला संध्याकाळी मुंबईहून गाडीनं पुण्याला येणार होते. म्हणजेच काय, अपघाताच्या आदल्या दिवशी अजितदादा कारनं पुण्याला येणार होते आणि मग बारामतीला जाणार होते. नंतर तिथून ते बारामतीला येणार होते. त्यासाठी ताफा पण तयार होता, पण उशीर झाल्यानं त्यांनी विमानानं जाण्याचा निर्णय घेतला. आता प्रश्न हा आहे की उशीर का झाला? आता उशीर झाला की उशीर केला गेला? अजितदादांना भेटण्यासाठी एक मोठे नेते येणार होते, पण ते उशिरा आले. त्यानंतर चर्चेत वेळ गेला, वेळ गेला आणि त्यामुळेच अजितदादांना विमान बुक करण्याशिवाय पर्याय उरला नाही. पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या फाईलीवर सही करायची होती. ती फाईल मंत्रालयात होती, त्यामुळे दादांनी ती फाईल बोलावली आणि त्यातच उशीर झाला. यात अधिक खोलवर जाऊन चौकशी करणं अत्यंत गरजेचं असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. आता रोहित पवार यांनी आणखी एका मुद्द्यावर गंभीरपणे भाष्य केलंय. गेल्या काही महिन्यांमध्ये माझी अजितदादांबरोबर अनेकदा महत्वाची चर्चा व्हायची. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय, काही अधिकारी कर्मचारी आमच्या विश्वासातले, तेव्हा त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी राजकीय कन्सल्टंटचा काहीच फायदा होत नसल्यानं त्यांचं शेकडो कोटींचा करार रद्द करावा लागत असल्याची चर्चा सुरू असल्याचं समजलं होतं. शिवाय बारामतीत हॉस्टेलला मी दादांना भेटलो तेव्हा दादांनी काही लोकांना शहाणपणा करू नका, आम्हाला राजकारण शिकवू नका, तुम्ही फक्त सर्वे करा, राजकारण कसं करायचं आम्हाला माहिती आहे, अशी चर्चा झाली होती असं देखील रोहित पवार यांनी मेन्शन केलंय. आता रोहित पवारांचा रोख नेमक्या कोणत्या कन्सल्टिंग एजन्सीकडे आहे हे सर्वांना ठाऊक झालंय. पुढे विमानाची वेळ का बदलली? 1 तास 10 मिनिटं विमान टेक ऑफ करायला उशीर का झाला? विमानाची उड्डाणाची नियोजित वेळ सकाळी 7ची होती, मग विमान 8:10 का निघालं? विमानाची वेळ का बदलण्यात आली आणि कुणामुळे उशीर झाला? ऐन वेळी पायलट का बदलण्यात आले? बदललेले पायलट उशिरा का आले? आधी पायलट होते साहिल मदान आणि को पायलट यश, मग ईमेल मध्ये तर त्यांचीच नावं होती. नंतर दुसऱ्या दिवशी ती नावं बदलली गेली आणि मुख्य पायलट सुमित कपूर आणि को पायलट शांभवी पाठक हे दोघे विमानात गेले. पायलट बदलण्याचं कारण वाहतूक कोंडीत अडकले असं सोशल मीडियातून किंवा काही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.
आता टेक ऑफ पूर्वी मुख्य पायलट किमान 20 मिनिटं तर को पायलट किमान 35 मिनिटं आधी पोहोचणं अपेक्षित असतं. आता जे पायलट आले नाहीत त्यांचे CDR काढावेत असं देखील रोहित पवारांनी म्हटलं. विमान प्रवासाची पूर्वीची नियोजित वेळ 7 वाजता होती तर पायलटनं 6:30 वाजता येणं अपेक्षित होतं. मग एवढ्या सकाळी कुठं ट्रॅफिक असतं का? एवढ्या सकाळी ट्रॅफिक होती का? दोन्ही पायलट राहायला कुठे होते? कोणत्या मार्गाने येत होते? त्या मार्गावर ट्रॅफिक होती का? जे पायलट आले नाहीत त्यांचे CDR काढण्यात यावेत, CCTV तपासले जावेत अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे. एकच पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला असेल तर दोन्ही पायलट का बदलले गेले? दोन्ही पायलटला ऐनवेळी बदलले तेव्हा त्यांच्या सर्व टेस्ट झाल्या होत्या का? त्यांचे CCTV फुटेज कुठे आहेत? मुख्य पायलट आंतरराष्ट्रीय फ्लाईटवरून आले होते हे खरे आहे का? का कुठल्या देशातून आले होते? मुख्य पायलट सुमित कपूर यांच्यावर देखील रोहित पवारांनी आरोप ठेवलाय. रोहित पवारांनी मुख्य पायलट सुमित कपूर यांच्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलाय. त्यांच्यावर काही वर्षांपूर्वी गंभीर उल्लंघन प्रकरणी 3 वर्षांची निलंबनाची कारवाई करण्यात आली होती असा दावा रोहित पवार यांनी केला. एका मोठ्या नेत्याला म्हणजे मंत्र्याला नांदेडला घेऊन जाताना याच पायलटनं कशा प्रकारच्या हरकती केल्या होत्या हे VSR कंपनी जनतेला सांगणार का? सुमित कपूर यांचा ट्रॅक रेकॉर्ड वाईट असताना देखील त्यांना अजितदादांसारख्या VVIP व्यक्तीच्या विमान उड्डाणासाठी का बोलावण्यात आलं याचं देखील उत्तर मिळायला पाहिजे. पायलटचे ब्रेथ अनालायझर टेस्ट म्हणजेच मद्यपान केलं आहे का हे तपासण्यासाठीचं CCTV फुटेज देखील देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. यानंतर त्यांनी सरकारी अहवालातल्या वेळेच्या विसंगतीवर देखील बोट ठेवलं. अजित पवार ज्या विमानातून जात होते ते 1 मिनिटाला 15 किलोमीटर अंतर कापतं. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रत्येक सेकंदाची माहिती महत्वाची असते असं सांगत रोहित पवारांनी वेगवेगळ्या अहवालांमधील वेळेच्या विसंगतीवर बोट ठेवलं. केंद्राच्या अहवालानुसार विमान संपर्कात आल्याची वेळ सकाळी 8:18 होती, पण बारामती ATC नुसार ती वेळ 8:19 दाखवण्यात आली आहे. आगीचे लोट दिसण्याच्या वेळेबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. केंद्राच्या विमान मंत्रालयाच्या अहवालात आगीचे लोट 8:44 दिसल्याचं म्हटलंय, पण ATC ट्रान्सक्रिप्ट मध्ये पायलटना शेवटचा आवाज 8:44 आल्याचा उल्लेख आहे. म्हणजे विमान कोसळून आगीचे लोट यायला पुढचे 10 सेकंद गेले असावेत असा दावा देखील रोहित पवारांनी केलाय. आता रनवे संदर्भात एक महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय. बारामती विमानतळावर जे गोजूबावी परिसरात आहे, रनवे 11 आणि रनवे 29 अशा धावपट्टीच्या दोन्ही बाजूनं विमान उतरवता येतं. यापैकी 11 क्रमांकाचा रनवे टेबल टॉप प्रकारातला आहे तर 29 क्रमांकाचा रनवे टेबल टॉप नाहीये. सकाळी 8:27 विमानाच्या लँडिंगसाठी रनवे 29 ची परवानगी मागण्यात आली. त्यानुसार ATC कडून 29 साठी परवानगी देण्यात आली, पण परत 8:29 रनवे 11 ची परवानगी मागण्यात आली, म्हणजे 2च मिनिटांनी ATC कडून त्याला परवानगी देण्यातही आली. मग पायलटनं रनवे क्रमांक 11 चा आग्रह का धरला? जर 29 ची परवानगी 2 मिनिटांनी मागितली होती ती दिली देखील गेली होती, मग रनवे 11 वर जायचा आग्रह का केला गेला? शिवाय 8:36 38व्या सेकंदाला विमानातून गो अराउंड करत रनवे 29 कडे जात असल्याचं सांगितलं, पण तरीही परत विमान रनवे 29 वर न उतरता रनवे 11 वर उतरवण्याची परवानगी मागितली. रनवे 29 हा टेबल टॉप प्रकारातला नव्हता, त्यामुळे विमानाचा अँगल चुकला असता तरी विमान क्रॅश होण्याची शक्यता नव्हती. मगाशीच मी तुम्हाला सांगितलंय रनवे 11 टेबल टॉप प्रकारातला आहे तर रनवे 29 हा रनवे टेबल टॉप प्रकारातला नाही. मग रनवे 11 चा आग्रह पायलटनं का धरला असं देखील रोहित पवार यांनी विचारलंय. आता ओ शिट हे शब्द अत्यंत महत्वाचे. 8:41 13व्या सेकंदाला को पायलट शांभवी पाठकचा शेवटचा आवाज काय होता? ओ शिट. त्यानंतर काही सेकंदात विमान कोसळलं, पण मुख्य पायलट मात्र एकही शब्द बोलत नव्हता. अपघात होण्याच्या शेवटच्या 3-4 मिनिटांमध्ये मुख्य पायलट एकही शब्द बोलला नाही.
त्यामुळे मृत्यू समोर असतानाही मुख्य पायलट गप्प बसून का होता, याचा अर्थ काय समजायचा, असं देखील रोहित पवारांनी विचारलंय. आता रोहित पवारांनी शेवटची मागणी अशी केली आहे, व्हीएसआर कंपनीच्या मागील अपघातानंतरही कंपनीवर कारवाई झालेली नाही, त्यामुळे कुठल्याही शंकांना जागा राहू नये म्हणून त्रयस्थ संस्थेकडून म्हणजेच अमेरिका आणि फ्रान्स मधल्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून या प्रकरणाची विशेष चौकशी करण्यात यावी. आता या सगळ्या प्रकारांवर खरं तर व्हीएसआर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीची बाजू समोर येणं अपेक्षित आहे. अजूनही त्यांच्या कंपनीच्या मूळ मालकांनी किंवा इतर संचालक मालकांनी अजून या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. पण हे जरी खरं असलं तरी गेले 13-14 दिवसांमध्ये नेमका अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात झाला, नेमकं खरं कारण काय आहे, आतापर्यंत तपास कुठे आलाय, 13-14 दिवसांमध्ये नेमका तपास काय झालाय, हे संपूर्ण महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मला इतकंच म्हणायचंय, आता साऱ्या महाराष्ट्राला कळू द्या, अजितदादांच्या विमानाचा अपघात की घातपात. पाहत राहा PCMC न्यूज चॅनेल, पिंपरी चिंचवडकरांचं.